धक्कादायक आहे आणि हा व्हिडिओ फार गंभीर आहे. महाराष्ट्रातल्या मला समजून घेणाऱ्या सर्व घटकांना, नागरिकांना मी आज महत्वाची बाब समजून सांगणार आहे. थोडे दिवस आपल्या हातात आहेत आणि आपण आपली काळजी घेतली पाहिजे. देशाच्या पंतप्रधानांनी जे भाषण केलंय ते फार धक्कादायक आहे, हादरून टाकणार आहे. कोविड सारखी परिस्थिती येऊ शकते, आपण सज्ज राहिलं पाहिजे. लॉकडाऊन सारखी स्थिती येऊ शकते, लॉकडाऊन लावणार. लॉकडाऊन म्हणलं तरी अंगावरती काटा फुटतो. कैद झालेले माणसं, उद्ध्वस्त झालेला कामगार, रस्त्याने चालत सुटलेल्या रांगा, रस्त्याने रांगेत एटीएम समोर तडफडून मेलेली माणसं, हे सगळं चित्र जर पुन्हा डोळ्यासमोर आलं तर अंगावरती काटा फुटल्याशिवाय राहत नाही. उद्ध्वस्त कोण होतो? गरीब उद्ध्वस्त होतो, कामगार उद्ध्वस्त होतो, बहुजन उद्ध्वस्त होतो, नागरिक उद्ध्वस्त होतो. या देशामध्ये असा एक घटक आहे की त्याला या देशात काय होणार आहे वर्षभराच्या नंतर हे आधीच कळालेलं असतं आणि मग त्या अँगलनी तो त्या सतर्कतेचे पावलं टाकत चालतो. पण ज्याचा रोजचा प्रश्न आहे पोटाच्या खळगीचा, डबा उचलला, पहिलं तर कामाचा शोध घ्यायचा कामगार नाक्यावर, आणि काम मिळालं तर त्यातून जे काही येतं त्याच्यातून घराचं पोट चालवायचं. रोजची भ्रांत, रोजचा संघर्ष, रोजची धडपड, त्याच्यात त्याला प्लॅनिंगच नसते आणि सतर्कता तर खूप लांब राहिली. जे वाढून ठेवलंय तेच असणार करायचं, अशी इथल्या गोरगरिबांची अवस्था आहे. डीपी प्लॅन कुठून जाणार आहे? कोणत्या शेतीमधून हायवे जाणार आहे? आणि मग काही वर्ष आधीच तो प्लॅन यायच्या आधी मग शक्तीपीठ कुठून जाणार आहे, समृद्धी महामार्ग कुठून जाणार आहे, अनेक रस्ते जे काही MSRD त्या ठिकाणचे जे काही वळवले जातात, नवे निर्माण केले जातात, जमीन अधिग्रहण होतं. तिथं तुम्ही बघितलं असेल की नेते त्या जो काही वर्ग आहे तो वर्षभर आधी, 2 वर्ष आधी जमिनी घेतो. त्या शेतकऱ्याला भनक सुद्धा नसते की माझ्या शेतातून रस्ता जाणार आहे. आणि मग हे सगळे कवडीमोल भावामध्ये तिथं जमिनी घेतात आणि काही दिवसांनी कळतं की या ठिकाणाहून रस्ता गेलाय आणि करोडो रुपये भाव हा त्या पुढाऱ्यांनी खाल्लाय. तशी स्थिती आहे आज. देशावर काय संकट येणार आहे हे वर्षभर आधीच एका घटकाला माहीत होतं आणि म्हणून तो सतर्क झाला. त्याने जमिनी घ्यायला सुरुवात केली, शेती घ्यायला सुरुवात केली. त्याच्या लक्षात आलं की ज्याच्याकडे अनाज असेल, अन्नधान्य असेल, तोच टिकू शकतो. ज्याच्याकडे स्वतःची शेती असेल तोच टिकू शकतो. आणि त्याला हे कळालं की हे सिस्टम एक दिवस येणाऱ्या वर्ष, 6 महिने, 8 महिन्यात बंद होणार आहे. आणि मग आम्ही सोशल मीडियावरती अनेक रील्स व्हिडिओ बघत होतो, युट्यूबला व्हिडिओ बघत होतो की 50-50, 25-25 इंजिनियर उठलेत, डॉक्टर्स उठलेत, सुशिक्षित लोक उठलेत आणि जंगलामध्ये जाऊन मातीचे घरं बांधायला लागलेत. इको घरं असतील, त्याच्यामध्ये मग ते घरं कसे बांधतात, अशा पद्धतीचे व्हिडिओ बाहेर आले. मातीपासून घरं निर्माण करण्याचं एक त्या ठिकाणी काम सुरू झालं. जंगलात, शेतीत, एक एकांत ठिकाणी, शहरात नाही, शहराच्या अफाट लांब. हे काय होतं हे आजपर्यंत आम्हाला कळालं नाही. पण जेव्हा इराण, इस्रायल आणि अमेरिकेचं युद्ध सुरू झालं, इपिस्टीन फाईल आली आणि सगळ्या जगातील राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधान ब्लॅकमेलिंग मध्ये आले, सरेंडरच्या भूमिकेत आले, कॉम्प्रोमाइजच्या भूमिकेत आले. त्या ठिकाणी
डोनाल्ड ट्रम्प आणि इत्यादी लोकांच्या समोर शरण आले. त्यांनी जसं म्हणायचं तसं आम्ही नाचायचं, ही सिच्युएशन दिसायला लागली. आणि मग हे युद्ध आता जगाच्या अंगलट येतंय असं सांगितलं जात आहे. पण वास्तव हे की इपिस्टिन फाईलमध्ये काय घडलंय हे बाहेर येत होतं आणि जागतिक स्तरावरचा जनउठाव होत होता. या सगळ्या राष्ट्राध्यक्षांचं वय जर बघितलं तर त्यांचं जीवन जगून झालंय. कुणाकडे 4 वर्ष राहिले असतील, कुणाकडे 2 वर्ष राहिले असतील, कुणाकडे 5 वर्ष राहिले असतील. त्याच्यामुळे ते किती संवेदनशील आहेत हा प्रश्न आहे. अनेक मोठमोठे करार झालेत, अनेक प्रकारचे षडयंत्र रचले गेलेत आणि जगामध्ये अचानक क्रायसिस सुरू झालाय. हे युद्ध एक निमित्त समजावं का एक प्लॅन समजावा की काय समजावं हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालाय. इराण, इस्रायल, अमेरिका यांनी सुरू केलेलं हे युद्ध जगालाच कोलॅप्स करायला निघालंय अशी स्थिती आहे. पण याला सामोरं जाऊ शकत होतो. इराणला आम्ही सपोर्ट केला नाही आणि अमेरिकेच्या डोनाल्ड ट्रम्पला आम्ही त्या ठिकाणी आमच्या विश्वगुरूने सर्वस्व मानायला सुरुवात केली. ते जे म्हणतील तेच आम्ही करायला लागलो. जो करार पाहिजे तोच आम्ही साईन करायला लागलो. आम्ही किती टार्गेटेड आयात निर्यात केली पाहिजे हे डोनाल्ड ट्रम्प ठरवणार. आम्ही कुणाकडून तेल घेतलं पाहिजे हे डोनाल्ड ट्रम्प ठरवणार. आम्हाला काही करायचं असेल तर डोनाल्ड ट्रम्प ठरवणार. पाकिस्तान सोबत सुरू असलेलं युद्ध सुद्धा डोनाल्ड ट्रम्पच थांबवणार आणि मी थांबवलोय म्हणल्यावर आम्ही उत्तर सुद्धा देणार नाही. असं काय झालंय? असं डोनाल्ड ट्रम्पच्या हातामध्ये काय आलंय की आम्ही सरेंडर भूमिकेत आहेत. आज संसदेमध्ये नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान जे भाषण करत होते ते अतिशय निराशाजनक होतं. आणि मग ह्यात कोविड सारखी स्थिती, लॉकडाऊनची तयारी, हे भाषणामध्ये वापरलं का? कोविड सारखी स्थितीला काही महामारी आलेली नाही, काही हॉस्पिटलमध्ये लोक ऍडमिट नाहीत, काही निमोनियाचे पेशंट नाहीत किंवा श्वासोश्वासाच्या त्रासाचे पेशंट नाहीत. मग नेमकी आजची सिच्युएशन काय आहे की लॉकडाऊन आणि या संदर्भातली भूमिका मांडलेली. तर आताच जो महामारीचा ट्रॅप आहे तो किचन पासून सुरू झालेला आहे. घरातल्या किचन मध्ये असलेला गॅस हा त्या ठिकाणी घरगुती गॅसच्या तुटवड्याच्या प्रश्नापासून सुरू झालेला आहे. पहिल्या दिवशी लोकांना मजाक वाटलं, गॅस कमी पडलाय आणि गॅस कस काय कमी पडलाय. अनेकांना हे माहीतच नाही की गॅस येतो कुठून. या सगळ्यांचा अभ्यास गेल्या काही 15 वर्षापासून बंद झालेला आहे. भूगोल, नागरिकशास्त्र, इतिहास हे सगळे अभ्यास आता अ, बऱ्यापैकी लोक विसरत चाललेत. आम्ही तेल कुठून आणतो, गॅस कुठून आणतो, कोणत्या मार्गे येतं, आयात काय, निर्यात काय, परराष्ट्र धोरण काय, विदेशाचं धोरण काय, विदेश मंत्र्याचा रोल काय, परराष्ट्र मंत्र्याचा रोल काय, हे सगळं असणारा आता 15 वर्षामध्ये ही पिढी विसरलीये. त्याला काय वाचनात येत नाही. रील्स आणि मोबाईलच्या आधुनिकीकरणामध्ये आणि त्याच्यात ही धार्मिक नारे, दंगली आणि या सर्व जाती धर्माच्या आरक्षणाच्या इत्यादी भांडणामध्ये एक एक राज्य एवढं पेटवत ठेवलं की त्यांना हे कधी कळूच दिलं नाही. आज अचानक लोकांना वाटतंय की ही घटना घडली, पण ही अचानक घडलेली घटना नाही मित्रांनो. ही घटना तुमच्यासोबत घडवण्यात आलेली आणि ह्या घटनेला कारणीभूत विश्वगुरू आहे. तुम्ही जर बघितलं असेल, इपिस्टिन फाईल ही हादरून टाकणारी आहे. काहीच नव्हतं. इपिस्टिन फाईल मध्ये येणाऱ्या प्रत्येकाने संवैधानिक पदावरून बाजूला व्हायचं होतं. नरेंद्र मोदींच्या जाग्यावर जर दुसरा पंतप्रधान असता तर तो डोनाल्ड ट्रम्पच्या पुढे झुकलाच नसता.
एक मोदीसाठी पूर्ण देश आज लॉकडाऊनच्या उंबरठ्यावरती उभा करण्याचा या ठिकाणी इशारा दिलेला आहे. आताही मी माझं पद सोडणार नाही, आताही मी बाजूला जाणार नाही. सगळं कळतंय, उघड उघड आहे. एपिस्टीन फाईल मधलं जे काही चित्र विचित्र पुढं आलंय देशासमोर ते हादरून टाकणार आहे. सगळ्या समूहाला सगळं कळतंय, तरी सुद्धा मी प्रत्येक देशाचा राष्ट्राध्यक्ष हेच म्हणतोय, जो जो त्यात अडकला, की मी खुर्ची सोडणार नाही. आम्ही युद्ध पुकारू, तुटवडा निर्माण करू, लोकांना घरामध्ये कैद करू, पण आम्ही आमच्या खुर्च्या सोडणार नाहीत. एवढी असणारी भयंकर परिस्थिती आहे. का हा दुसरा ट्रॅप आहे, की आम्ही सांगितल्याशिवाय तुम्ही बाजूला सुद्धा हटायचं नाही, नाहीतर तरी सुद्धा आम्ही गेम करू, असं सुद्धा असू शकतं. गळ्याला सुरी लागलेली असताना सुद्धा हे लोक टिकून का आहेत, हा सुद्धा दुसरा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे. आणि म्हणून या सगळ्या प्रकरणात बिल क्लिंटन सोबत काय काय कॉन्ट्रॅक्ट झाले, त्याच्यामध्ये आधी कोरोना आला, मग केमिकलचा पाऊस आला, पुन्हा एपिस्टीन फाईल आली. डोनाल्ड ट्रम्पने अमेरिकेत RSS बंदीची सुद्धा घोषणा केली, आदेश दिले. आणि देशामध्ये BJP RSSच्या विरोधात निदर्शने, विरोध सुरू झाले. हे सगळे प्रकरण एक प्रकारे काळे कारनामे आहेत. आणि म्हणून आता देशामध्ये लॉकडाऊन लावल्या जात आहे. म्हणजे स्वतःचा जीव वाचवण्यासाठी भारतीय जनतेचा जीव घ्यायचा, हीच तुमची भारतीय जनता नावाची कन्सेप्ट होती का? आत्मनिर्भर व्हा म्हणजे काय व्हा? मरा. लोकांनो, बहुजनांनो, कामगारांनो, मी कळकळीचं आव्हान करतोय. मी अतिशय उद्विग्न मानसिकतेतून आव्हान करतोय. हे भाषण सहज घेऊ नका. बँकेतला पैसा होता होईल तेवढा जवळ आणा. बँका सुद्धा कोलॅप्स होणार आहेत. तुमच्या घरातला गॅसचा तुटवडा मोठ्या प्रमाणात वाढत जाणार आहे. कारण ह्या रोजच्या बातम्या एवढ्या भयंकर आहेत. एका जिल्ह्यामध्ये 140 सिलेंडर आले आणि पोलिसांच्या बंदोबस्तात ते वाटावं लागले. मी काल पुण्यावरून येत होतो, वेगवेगळ्या ठिकाणी रांगा लागल्या होत्या आणि पोलिस तिथं उभा होते. रांगेत उभा राहायचं, उभा राहत असताना सुद्धा गडबड करायची नाही, तर पोलीस तुम्हाला तिथंच धरतील. सकाळी 4 वाजल्यापासून 8-8 तास सिलेंडर मिळत नाही, नंबर लागत नाहीत. नंबर लावण्याच्या अटी लावल्यात आणि आम्ही म्हणतोय की तुटवडा नाही. तुटवडा आहे म्हणणं ही अफवा झालीये, पण आता देशाचे पंतप्रधानच म्हणतायत की सज्ज व्हा, कोविड सारखी स्थिती निर्माण होऊ शकते, लॉकडाऊन सुद्धा लागू शकतं. आता ही अफवा म्हणायची की काय म्हणायचं, हे जरा विश्लेषण इथल्या भक्तांनी केलं पाहिजे. आज मीडिया ही भक्तांची मीडिया तोंडावर पडली, घाबरलेत. कारण हे जर लॉकडाऊन लागलं तर हे बातम्या देणारे सुद्धा टिकणार नाही, एवढं लक्षात ठेवलं पाहिजे. भक्त म्हणून कपाळावरती काही विशेष शिक्का नाही की लॉकडाऊन मध्ये त्याला काहीतरी विशेष कन्सेशन मिळेल. कोणत्याच ठिकाणी भक्त म्हणून त्याच्यावरती शिक्का मारलेला नाही. मग तो पार्श्वभागावर का असाना, तिथं सुद्धा शिक्का मारलेला नाही. भक्त वळखायचा कसा या क्रायसिस मध्ये, हा भक्तांना मी प्रश्न विचारतोय. एवढ्या वर्ष तुम्ही उजगीगिरी केली, एवढ्या वर्ष या सगळ्या भोंदूगिरांना वाढवलं, त्यांचा पाठिंबा देत राहिलात. लय मोठ्या स्वातंत्र्याचा लढा असल्यासारखा खोटा लढा लढत राहिलात, खोटा इतिहास सांगत राहिलात, माणसावर माणसं घालत राहिलात, दंगली निर्माण करत राहिलात, महाराष्ट्र देश अस्थिर करत राहिलात. आजच्या या क्रायसिसमध्ये, गॅसच्या तुटवड्यामध्ये तुम्हाला अशी कोणती विशेष सवलत आहे की तुमचा लगेच नंबर लागेल आणि इतरांचा लागणार नाही? लॉकडाऊन घोषित झालं तर तुम्हाला काहीच होणार नाही आणि इतरांना होईल असं होणार नाही. धर्माच्या नावाखाली माणसं एकावर एक घालणाऱ्या भक्तांनो, मीडियावाल्यांनो, आज तुमचा सुद्धा गेम झालेला एवढं लक्षात ठेवा. त्याच्यामुळे तुमची बोबडी वळायला लागली. मी माझ्या या गोर गरीब घाटकांना, नागरिकांना आव्हान करतोय की आता सतर्क व्हा.
माहीत नाही की काय होणार आहे, पण खूप काही मोठं होणार आहे एवढं लक्षात ठेवा. लॉकडाऊनला सुद्धा सामोरं जावं लागू शकतं. याच्या मागे एकच कारण आहे. इपिस्टिन फाईल काय आहे ही लोकांना समजली होती. या तिघांच्या युद्धामध्ये भूमिकाच आमच्या विश्वगुरूला घेता आली नाही. हे लोकांना का घेता आली नाही हे समजलं होतं. इस्रायलला काय डान्स केला याची चर्चा होती. डोनाल्ड ट्रम्प आमच्यावरती अधिकार गाजवतोय. तो का गाजवतोय? कारण आमचा विश्वगुरू ब्लॅकमेल झालेला आहे आणि त्याचा असणारा थयथयाट नाचल्याशिवाय पर्याय नाही, नंदी बैल झाल्याशिवाय पर्याय नाही, हे स्पष्टपणे दिसतंय. म्हणून आम्ही नाचतोय. 30 दिवसातून इकडून तेल घ्या म्हणलं की तिकडून घेतोय. उठ म्हणलं की उठतोय, बस म्हणलं की बसतोय आणि आमचा असणारा या ठिकाणी सँडविच केलाय, अशी एकंदरीत स्थिती लोकांना दिसायला लागली होती. इराण नाराज झालाय. इराणने अनेक लोक त्या ठिकाणी अ, बऱ्यापैकी हे केलेले आहेत. त्यांना सुटका करणं बी अवघड झालंय. आमचे जहाज येत नाहीत. त्या ठिकाणी तेल सुद्धा इकडे येत नाही. त्याच्यात पेट्रोल पंप सुद्धा आता हळूहळू ऑक्सिजन संपल्यासारखी त्यांची स्थिती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि मग अशा वेळेस जनउठाव होईल. एक माणसामुळे देश वेठीस धरला जातोय म्हणून लोक रस्त्यावर येतील आणि या एक माणसाला आता त्यांच्या मातृ संघटना सुद्धा पाठिंबा देत नाहीत. त्यांना सुद्धा जगायचंय. या एक माणसाच्या नादात तो जो मात्र संघटनेतून आला, त्या मातृ संघटना सुद्धा आता त्यांना साथ देत नाही. त्याच्यामुळे त्यांनी मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू केलेत, पण ते प्रयत्न आता व्यर्थ आहेत. मातृ संघटनांनी अनेक जणांना कामाला लावलं की मोदीला हटवा, पण आम्हाला वाचवा. मुळात याच मातृ संघटनेने हे असे लोक निर्माण केले आणि त्याच्यामुळे आज या देशाचे हाल हे सुरू आहेत. आता ही मात्र संघटना कोणती आहे, काय आहे, आपल्या सगळ्यांना सगळं माहीत आहे. काही नाही. लॉकडाऊन लागणार आहे, हे लक्षात ठेवा. जे कोरोनाच्या काळात घडलं ना, ते पुन्हा घडू देऊ नका. आपल्या कुटुंबासाठी सतर्क राहा. बँकेतला पैसा बँकेत ठेवू नका. कारण बँकांचा सुद्धा या लॉकडाऊन मध्ये काय रोल असणार आहे याची कोणती स्पष्टता नाही. आपल्याला माहित आहे कशी स्टाईल राहते विश्वगुरूची. अचानक यायचं नोटबंदी म्हणायचं, अचानक यायचं लॉकडाऊन म्हणायचं. लोकांना हलता सुद्धा आलं नाही पाहिजे आणि बोलता सुद्धा आलं नाही पाहिजे. कोणत्याही लॉकडाऊनच्या आधी कोणतेही नियम बनवले नाहीत. सतर्कतेसाठी कोणतं आव्हान केलं नाही. थांबा म्हणलं थांबायचं, उठा म्हणलं उठायचं, थाळ्या वाजवा म्हणलं वाजवायचं, मेणबत्त्या लावा म्हणलं लावायच्या. आम्ही त्यावेळेस थाळ्या वाजवल्या, मेणबत्त्या वाजवल्या आणि म्हणून आमच्या वाट्याला आता पुन्हा एक दुसरं लॉकडाऊन आलंय. आम्ही गुलामीच्या मानसिकतेचे आहोत हे या आमच्या गुरूंनी ओळखलं आणि मग वेळोवेळी कैद करण्याचं काम सुरू झालंय. लक्षात ठेवा, इपिस्टिन फाईल, धर्माधर्मातले जाती जातीतले भांडणं, वाढत चाललेली महागाई, वाढत चाललेली बेरोजगारी, या सगळ्याचा एक मोठा जन उठाव या देशामध्ये रस्त्यावर आला असता म्हणून लॉकडाऊन लावायचंय. लॉकडाऊन मध्ये लोक आंदोलन करू शकत नाहीत. लॉकडाऊन मध्ये लोक विरोध करू शकत नाहीत. लॉकडाऊन मध्ये लोक निदर्शनं करू शकत नाही. जमावबंदी, लोकांनी बाहेरच पडायचं नाही. अशा स्थितीमध्ये एकच कारण, लोकांनी आमच्या विरोधात बंड केला नाही पाहिजे. लोकांना जे सत्य समजतंय त्याच्यावरती आवाज उठवला नाही पाहिजे. आणि मग तुमचा मोबाईल ही चलल की नाही हा प्रश्न पडतो. हे नेट चलल की नाही हाही प्रश्न पडतो. बँका टिकतील की नाही हाही प्रश्न पडतो. पेट्रोल, डिझेल, ऑक्सिजन हळूहळू संपल्यासारखी अवस्था झालीये आणि गॅसच्या बाबतीत तुटवड्याचा एक मोठा आगडोम या ठिकाणी निर्माण झालाय. आणि म्हणून बँका जर उद्या बंद झाल्या तर आम्ही सगळेच या ठिकाणी उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाहीत. मोबाईल असतील, पुन्हा चालणारी गर्दी दिसेल, गाव जवळ करतील. आपल्या आधी 6 महिन्यापूर्वी, वर्षभरापूर्वीच
एक घटक शेती घेऊन त्या शेतामध्ये मातीचं घर घेऊन अंधारात राहायची सवय लावू लागलाय. कारण या लॉकडाऊनमध्ये हा लॉकडाऊन रोगातून येणारा नाही, हा लॉकडाऊन क्रायसिसमुळे, हा लॉकडाऊन युद्धजन्य परिस्थितीमुळे, आणि युद्धजन्य परिस्थितीमध्ये लाईट वॉर सुद्धा होऊ शकतो, वीज वार होऊ शकतो, सायबर अटॅक होऊ शकतात. हे असं पंतप्रधानांनी सांगितलंय. सायबर अटॅक. सायबर अटॅक म्हणजे काय? अचानकपणे व्हेनेझुला देश जो होता त्या देशात सायबर अटॅकने लाईट बंद केली आणि छतवरती हेलिकॉप्टर नेऊन तिथला राष्ट्राध्यक्ष आणि त्याची पत्नी उचलून अमेरिकेला घेऊन गेले. अमेरिकेत बसून एका देशाचीच लाईट घालवता आली. त्याला म्हणतात सायबर अटॅक. जर उद्या भारताचं असं झालं, मोदी म्हणत असलेला सायबर अटॅक कोणता आहे याचा खुलासा त्यांनी केलेला नाही. पण मी या माध्यमातून जाहीर करतो की लाईट जी आहे ती जर गेली तर प्रत्येक माणूस जो सिस्टम वरती जिवंत आहे तो पूर्णपणे कोलमडल्याशिवाय राहणार नाही. आणि एकदा का लोक कोलमडले की मग नाकात त्यांच्या येसण बांधल्यासारखं इथल्या व्यवस्थेला त्याला चालवता येतं. हाच एकमेव प्रयत्न आहे. तुम्ही बंड करायचा नाही, तुम्ही आवाज उठवायचा नाही, तुम्हाला जे सत्य समजलंय त्याच्यावर सुद्धा बोलायचं नाही, नाहीतर लॉकडाऊन लावण्यात येईल. हा एकमेव इशारा. खूप मोठं संकट पुन्हा एकदा आलंय. माहित नाही काय काय बिल क्लिंटन सोबत यांच्या सोबत करार झालेत. काय असतंय वर्ल्ड ऑर्डर, काय असतंय डिजिटल करन्सी, काय असतंय हा प्रकार, याच्याबद्दल सर्वसामान्यांना काहीच माहीत नाही. पण लोक ज्यावेळेस, मला काही लोक म्हणत होते की वर्षभरानंतर युद्ध सुरू होणार आहे, त्यावेळेस मी म्हणायचो तुम्ही काही म्हणताय. अनेक जण म्हणायचे की पुन्हा लॉकडाऊन लागेल. मी तेव्हा म्हणायचो तुम्ही काही म्हणताय. मी काही भाषणामध्ये बोलायला लागलो की हे संकट आपल्यावर येणार आहेत. त्यावेळेस भाषण झाल्यावर लोक म्हणतात असं होऊ शकतं का? पण आज देशाच्या पंतप्रधानांनी संसदेत जाहीर केलं की लॉकडाऊनला तयार राहा. संकट हे दुर्दैवाने येत आहेत म्हणतायत आणि त्या संकटाला सामोरं जाण्याची क्षमता ठेवा असं सुद्धा नरेंद्र मोदी सांगायला लागले. त्याच्यामुळे बहुजनांनो, माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे. हातचं राखून आता जगा. आता स्वतःचा विचार करा. ही येणारा जो काळ आहे आजपासूनचा, हे स्वतःच अस्तित्व टिकवणारा काळ आहे. मानवता कुठेही तुम्हाला दिसणार नाही. कोणताही धर्म कुणाच्या मदतीला येणार नाही. लॉकडाऊन मध्ये मंदिरं बंद असतात. हे कोविडमध्ये तुम्ही बघितलं. या नव्या लॉकडाऊन मध्ये सुद्धा मंदिराची सिच्युएशन तीच असणार आहे. त्याच्यामुळे तुमच्या मदतीला कुणीच येणार नाही. काही दिवस तुमच्याकडे आहेत, तुम्ही तुमची व्यवस्था केली पाहिजे. आताच दीर्घकाळ परिणाम दिसणार आहेत म्हणतायत नरेंद्र मोदी भाषणामध्ये. या युद्धाचे दीर्घकाळ परिणाम दिसणार आहेत आणि दीर्घकाळ संकट राहणार आहे. म्हणजे महागाई राहील, लॉकडाऊन राहील, अनेक बेरोजगारी राहील, अनेक प्रकारचे संकट या ठिकाणी निर्माण होणार आहेत. त्याच्यामुळे स्वतःची सुरक्षितता आताच एकत्र करा. काही अन्न जवळ ठेवण्याचा प्रयत्न करा. बँकेतले पैसे काढून जवळ ठेवण्याचे प्रयत्न करा. एवढंच नाही तर व्यवस्थित बारीक बारीक गोष्टी बघत चला. बातम्या, इथल्या घोषणा, इथल्या घडणाऱ्या घडामोडींना बारकाईने बघत चला. नेग्लेक्ट करू नका. समूहाने राहा, एकत्रित राहा आणि एकामेकाला आधार देण्याचा हा काळ सुरू झाला एवढं लक्षात ठेवा. आमची काहीच चूक नाही. ही पिस्टन यांनी घडवलं, अन्याय यांनी केला, यांचं बिंग बाहेर आलं, आम्हाला ते समजलं म्हणून आम्ही व्यक्त व्हायला लागलो. तुम्ही व्यक्त व्हायचं नाही. तुम्ही व्यक्त का झाले म्हणून लॉकडाऊन पुढे येतंय. आता हे येणारा काळ अफाट कामगार, बहुजन, गरिबांसाठी संकटाचा काळ आहे. एक वर्ग जो मी म्हणलो तो वर्ग सुरक्षित ठिकाणी गेलाय. अहो, अडाणींनी एवढ्या एकर जमिनी का घेतल्या याचं उत्तर आता तुम्हाला मिळत जाईल. सिस्टम बंद झालं ना, अडाणी सुद्धा तिकडं असणारा एकटाच जगायला जाईल अशी स्थिती आहे.
त्याच्यामुळे जो स्वतःचं उगवेल, जो स्वतःचं निर्माण करेल, जो सिस्टम शिवाय जगायला शिकेल, तोच असणारा टिकणार आहे, अशी एकंदरीत स्थिती दिसते. हे मी जे बोलतोय ते अंदाजेही बोलत असेल, पण लॉकडाऊनचा शब्द पीएमनी वापरल्यामुळे आता आम्हाला भीती वाटायला लागलेली. कारण त्याच्यात स्पष्टता काहीच नाही. स्वतः घाबरलेले आहेत. आता सर्वपक्षीय बैठकीवर आलेले आहेत. त्याच्यामुळं कधीही ते घोषणा करू शकतात आणि देश थांबू शकतो. देश जर थांबला तर मला माहित नाही की रोज हातावर पोट भरणाऱ्या कामगाराचं काय होणार आहे. आणि हा कामगार कोण आहे? दलित आहे, बहुजन आहे. आता कुठंतरी एक एक रुपया जोडून स्वतःच्या पायावरती उभा राहायला लागला होता. त्याच्या खानदानातले कुणी ना कुणी लॉकडाऊन कोरोनाच्या काळात दगावलं. काही लोक राहिले, काही डोसने गेले. आता काही राहिले होते ते पुन्हा उभा राहायचा प्रयत्न करत होते. आता कुठं नीट व्हायला लागलं होतं. पुन्हा घाला घातलाय आणि या रोजमर्रा जीवनामध्ये रोजचं पोट भरणारा माणूस कसा जगेल हा प्रश्न माझ्या पुढे उभा राहिलाय. खूप भयंकर आहे. आणि खऱ्या अर्थाने आता माणसाच्या माणसाच्या म्हणतोय मी, धर्माच्या नाही, जातीच्या नाही, तर मी म्हणतोय माणसाच्या, इन्सानच्या अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण झालाय. मानव जातीच्याच अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालाय. डिपॉप्युलायझेशनच्या नावाखाली असो किंवा ह्या जागतिक पातळीच्या मोठ्या क्रायसिसच्या नावाखाली असो किंवा लोकांनी जनउठाव करू नये याच्या नावाखाली असो, माणसं माणसं माणसादेखत माशासारखे तडफडलेले दिसू शकतात एवढी भीषण अवस्था येईल. आणि म्हणून सतर्क व्हा. जेवढे लोकांनी हा व्हिडिओ बघितला त्यांनी सतर्क झालं पाहिजे. व्हायरल करा आणि मोठ्या प्रमाणात, मला माहित नाही ही सिस्टम बी किती दिवस टिकेल, हे जे काय आपलं एकमेकाला बोलणं आहे हे सुद्धा किती दिवस चालेल, हे मोबाईल, हे सगळ्या प्रकारचे याच्यावरचे असणारे इंटरनेट हे किती दिवस चालेल. 15 वर्ष आधी आम्ही काहीच मागितलं नव्हतं, आम्हाला फुकट नेट दिलं आणि आता आमच्याकडून सगळे हिसकावून घेतलं जातंय. मेल सुद्धा विकत व्हायला लागलाय, सोशल मीडिया सुद्धा विकत व्हायला लागली. रिचार्ज नाही केलं तर इनकमिंग कॉल सुद्धा बंद झालेत. इनकमिंग, आम्ही त्यावेळेस म्हणलो होतो हे असं कसं होतंय? आउट गोईंग पण फ्री, नेट पण फ्री, इनकमिंग पण फ्री, आणि आज 15 वर्षांनी बघतोय सगळंच विकत. हा बदल अफाट आहे. का झालाय कुणास ठाऊक. आणि म्हणून एक्सपोज झालेला आमचा या ठिकाणचा मुखिया स्वतःला वाचवण्यासाठी देशाला विटीस धरतोय. एकत्र येऊन उभा राहिला तर टिकणार आहेत, नाहीतर नाही. उपाययोजना सुरू करा. थोडं 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 स्वतःचं डोकं वापरा आणि सिस्टमवर सिस्टमवर निर्भर राहू नका. हे आत्मनिर्भर म्हणणारे, आज कळलं आपल्याला आत्मनिर्भर काय असतंय. सरकार कुणीही मदतीला येत नाही. गॅस संपला तर 4 वाजता टाकी घेऊन गेलेला माणूस संध्याकाळी येतोय. कोण येतंय मदतीला? कोणी मदतीला येत नाही. आणि मग त्याला म्हणायचं आत्मनिर्भर व्हा. ही आहे यांची आत्मनिर्भरची व्याख्या, जी आज सगळ्या देशाच्या मुळावरती आली. हे लॉकडाऊनचा शब्द गांभीर्याने घ्या, सतर्क व्हा. अन्नधान्य, तुमचा किराणा, जेवढा तुमच्याकडे थोडाफार पैसा असेल बँकेतून काढून आणा आणि घरामध्ये आपला एक 2, 3, 4 महिन्याचा आपला किराणा भरून ठेवा. गॅस भरून ठेवा. त्या ठिकाणचा व्यवस्थित गॅस भरून ठेवा. ज्याच्याकडे 2 टाक्यात त्यांनी नियमात 2 टाक्या भरून ठेवा. जसं होईल तसं करा. पण येणाऱ्या या लॉकडाऊनच्या आधी थोडं तरी सतर्क व्हा. निर्दयी झालेल्यांना तुमची दया येणार नाही. कारण काय करार झाले त्यालाच माहितीये. आमची बोली कुठं लागली हे त्यालाच माहितीये. देश पूर्णपणे कोलॅप्स होतोय, तरी पाजर फुटत नाही. इराणला जर आम्ही असणार त्या ठिकाणी मदत केली असती तर गॅसचा तुटवडा वाढला नसता. पण इराणला सुद्धा आम्ही मदत करू शकलो नाही. कारण इपिस्टीन फाईलमध्ये हात काळे झाले होते, लाल झाले होते. त्यामुळे
बहुजनांनो, मी आव्हान करतोय की छोट्या छोट्या गोष्टीत आताच तुम्ही शिका आणि टिका, एवढं आव्हान करतो. आणि येणारा हा लॉकडाऊन माहीत नाही कधीही घोषणा होऊ शकते. त्याच्यामुळे आपण आपली तयारी ठेवली पाहिजे.